ह्या देशामध्ये खेळ चालू झालेला आहे। दोन विकणारे आणि दोन विकत देणारे ह्या देशामध्ये तयार झालेले आहेत। विकणारे म्हणजेच कोण तर अमित शाह आणि मोदी, आणि विकत घेणारे म्हणजे कोण तर अदानी आणि अंबानी। पद्धतशीरपणे या लोकांनी रेल्वे विकली, बेल विकलं, सर्व काही विकलं। ह्या लोकांनी इथपर्यंत त्यांची मजल गेली की उत्तर प्रदेशमध्ये 22,000 एकर जागा हे आपल्या जे आर्मीची जागा आहे, मिलिटरीची जागा आहे, हे देखील यांनी अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये घातलेली आहे। आता गणित एकच आहे की तुम्हाला भरडण्यासाठी मोदी आणि शाह तयार झालेले आहेत। त्यांचा डोळा आज वक्फच्या जमिनीवर आहे। वक्फची जमीन म्हणजे काय? कब्रिस्तानाची जमीन, जिथं अनाथ आश्रम आहेत मुस्लिम समाजाचे, मुस्लिम बांधवांचे, त्यांची जमीन, त्यांच्या मस्जिदी, त्यांना जे काय दान स्वरूपात लोकांनी दिलेल्या त्या जमिनी। उद्या ह्या जमिनी संपल्या तर यांचा डोळा आमच्या मंदिरांच्या जमिनीवर का जाणार नाही हा प्रश्न आपल्या मनाला आपण विचारा। यांचा डोळा गुरुद्वारांच्या जमिनीवर का जाणार नाही हा प्रश्न आपल्या मनाला विचारा। लाखोंच्या जमिनी कवडी मोला भावामध्ये यांनी अदानी आणि अंबानीच्या गळ्यामध्ये घालायचं ठरवलेलं आहे। हेच ह्याच्या मागचं सत्य आहे। जय हिंद, मी ऍडव्होकेट सागर पाटील। आज मी आम आदमी पार्टीची भूमिका मांडत आहे। वक्फ बिल जे आलेलं आहे, मला सरळ सरळ सांगायचं हे वक्फ बिल जे आहे डाव आहे। ह्या देशामध्ये खेळ चालू झालेला आहे। दोन विकणारे आणि दोन विकत देणारे ह्या देशामध्ये तयार झालेले आहेत। विकणारे म्हणजेच कोण तर अमित शाह आणि मोदी, आणि विकत घेणारे म्हणजे कोण तर अदानी आणि अंबानी। पद्धतशीरपणे या लोकांनी रेल्वे विकली, बेल विकलं, सर्व काही विकलं। ह्या लोकांनी इथपर्यंत त्यांची मजल गेली की उत्तर प्रदेशमध्ये 22,000 एकर जागा हे आपल्या जे आर्मीची जागा आहे, मिलिटरीची जागा आहे, हे देखील यांनी अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये घातलेली आहे। आता ह्या विकणाऱ्यांना मी काय विकू अशी भूमिका यांच्या डोक्यामध्ये आलेली आहे। आणि हे विकणारे आता ह्यासाठी यांचा डोळा कुठं आला तर वक्फच्या जमिनी ह्या देशामध्ये किती आहेत तर आपण लक्षात घेतलं पाहिजे। इंडियन आर्मी, त्याच्यानंतर इंडियन रेल्वे, आणि 3 नंबर मोठी जमीन ह्या देशामध्ये जर कुणाकडे असेल तर ते वक्फ बोर्डाकडे आहे। ह्या जमिनी कशा विकल्या जातील आणि ह्याच्यामध्ये कसं धार्मिक ध्रुवीकरण केलं पाहिजे हे एकमात्र उद्देश यांचा आहे। मी भारतातल्या सर्व लोकांना हात जोडून विनंती करू इच्छितो, सोलापुरातल्या सर्व लोकांना हात जोडून विनंती करतो, समजून घ्या। आज जे जात्यात आहेत ते उद्या सुपात असतील, आणि जे सुपात आहेत ते जात्यात असतील। पण गणित एकच आहे की तुम्हाला भरडण्यासाठी मोदी आणि शाह तयार झालेले आहेत। त्यांचा डोळा आज वक्फच्या जमिनीवर आहे। वक्फची जमीन म्हणजे काय? कब्रिस्तानाची जमीन, जिथं अनाथ आश्रम आहेत मुस्लिम समाजाचे, मुस्लिम बांधवांचे, त्यांची जमीन, त्यांच्या मस्जिदी, त्यांना जे काय दान स्वरूपात लोकांनी दिलेल्या त्या जमिनी। उद्या ह्या जमिनी संपल्या तर यांचा डोळा आमच्या मंदिरांच्या जमिनीवर का जाणार नाही हा प्रश्न आपल्या मनाला आपण विचारा। यांचा डोळा गुरुद्वारांच्या जमिनीवर का जाणार नाही हा प्रश्न आपल्या मनाला विचारा। लाखोंच्या जमिनी कवडी मोला भावामध्ये यांनी अदानी आणि अंबानीच्या गळ्यामध्ये घालायचं ठरवलेलं आहे। हेच ह्याच्या मागचं सत्य आहे। शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी समजून घ्या तुम्ही। शेतकरी आंदोलनाच्या अगोदर हरियाणामध्ये 1000 एकर जमीन त्यांनी अदानीला दिली होती, अदानीच्या घशात घातली होती। शेतकरी याच्या विरोधात उठला आणि तिथं अदानीने स्वतःचे गोडाऊन उभा केले होते, म्हणजे शेतकऱ्याचा माल स्वस्तात विकत घ्यायचा होता। हा सगळा डाव त्याच पद्धतीचा होता। शेतकऱ्यांनी उठाव करून तो डाव हाणून पाडला। मला हा आता फक्त मुस्लिम समाजापुरता मर्यादित विषय नसून देशातल्या सर्व लोकांना, सोलापुरातल्या सर्व लोकांना सांगायचं आहे की आपली धार्मिक आस्था जर आपल्याला जपायची असेल तर ह्या बिलाला आपण विरोध केला पाहिजे, ह्या सरकारला आपण विरोध केला पाहिजे, त्या दंडेलशाहीला आपण विरोध केला पाहिजे। प्रत्येकाला ह्या संविधानाने आपल्या कशा पद्धतीची पूजा अर्चना करायची आहे याचा अधिकार या देशामध्ये दिलेला आहे। एवढंच मी सांगतो, आणि आम आदमी पार्टी याच्यावर गप्प बसणार नाही। आम्ही कंटिन्यू लोकांमध्ये जाऊ आणि आव्हान करू की बाबा हे देश कुणाचा आहे? हे हिंदुस्थान सगळ्यांचा आहे, आणि ह्याच्यामध्ये जेव्हापर्यंत भाऊ भावासोबत राहील तेव्हाच आपली तरक्की आहे। लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा भाऊ भावासोबत भांडलेला आहे तेव्हा तेव्हा घरं उद्ध्वस्त झालेले आहेत। आणि या देशामध्ये 4 भाऊ आहेत, त्यामध्ये हिंदू, मुसलमान, सिख, इसाई आहेत। हे जर आपसामध्ये भांडा लागले, बौद्ध बांधव आहेत आमचे, हे जर आपसामध्ये भांडा लागले तर हे देश उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। लोकांचा प्रश्न हे पाहिजे, वक्फच्या जमिनी हडपल्या म्हणून आम्हाला खुशी व्हायचं कारण नाही। आज आम्हाला दुःख वाटलं पाहिजे। आज आमच्या सोलापुरात दूषित पाणी येतं म्हणून 2 मुली यांचा मृत्यू झालेला आहे, एक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पडलेली आहे। हे आमचे मूळ प्रश्न आहे। 7 दिवसाला तुम्ही आम्हाला पाणी देता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। आणि आम्हाला हिंदू मुसलमान तुम्ही करायला लागलेत। आमच्या मुलांसाठी जे शिक्षणाच्या शाळा होत्या, महानगरपालिकेच्या शाळा तुम्ही विकायला काढलेल्या आहेत, याचा आम्ही तीव्र निषेध करतो। गरिबांच्या मुलांनी कुठे शिकायचं ह्याच्या पुढे जाऊन आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दयनीय अवस्था आहे। हिंदू असो किंवा मुसलमान असो, जेव्हा तो ऍडमिट झाला त्याला गोळ्या मिळत नाहीत, औषध मिळत नाहीत। हे आमचे प्रश्न आहे, ह्याच्यावर तुम्ही उत्तर द्या। आज आम्ही सांगू इच्छितो, दिल्लीमध्ये आमचं सरकार होतं, आम्ही मोफत वीज देत होतो। जेव्हा तिथं बीजेपीचं सरकार आलं
फक्त 2.5% आम्ही दिल्ली हरलो. लोकांनी जे आमच्या पदरात पाटलं ते आम्हाला मान्य आहे, पण त्या 2.5%च्या चक्करमध्ये आज दिल्लीमध्ये महिलांचा मोफत बस प्रवास यांनी बंद केला. कशासाठी केला? की पैसे खायचे. त्याच्यानंतर त्यांनी आता मोफत लाईट बिल बंद करायला निघालेत. कशासाठी चालू केलंय? की पैसे खायचे. त्याच पद्धतीनं वक्फच्या जमिनी ह्यांना विकून त्याचे पैसे खायचे आणि ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.